मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आपल्या गावाजवळ एक पर्यटन स्थळ चालू झालेलं आहे. त्या ठिकाणी आज आपण भेट देणार आहोत. खूपच छान असं पर्यटन स्थळ आहे. तर आपण चला व्हिडिओमार्फत बघसालच तुम्ही का किती छान आहे ते. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, अशा पद्धतीची वाट आहे आपल्या डॅमकडे जाण्यासाठी. आपल्या गावापासून अंदाजे 300 ते 400 मीटर फक्त अंतरावर आहे, जास्त लांब पण नाही आहे. नवीनच आता दिवाळीमध्ये याचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे. आता पावसाळ्यापासून पर्यटक येतात चालू झालेले आहेत. खूपच छान असं लोकेशन आहे. तुम्ही व्हिडिओमार्फत बघाच तुम्ही. पाय वाटेने जायला लागतं, गाडीसुद्धा येते. राऊंड आपलं जे मुख्य शहर आहे राजगुरुनगर खेड, त्यापासून अंदाजे 47 किलोमीटर अंतरावर आहे. पाणी खूप जास्त असल्याने जरा भीतीदायक आहे. म्हणजे जी ग्रिल लावलेली आहे तर त्याच्या खालूनसुद्धा वाहून येण्याची शक्यता आहे. सावधान काळजी करूनच यावा. खूप छान असं दृश्य दिसते. दुसरा पाण्याचा प्रवाह किती जास्त आहे. मुख्य रस्ता आहे तो पूर्णपणे डायरेक्ट पडवाडी या गावामध्ये थांबतो. तिथूनच एक रस्त्यापासून अगदी 150 मीटर अंतरावर आहे. इथे एक रिसॉर्ट आहे, त्यापैकी तुम्ही राहण्याची, खाण्याची, पिण्याची व्यवस्था करू शकता. अशा पद्धतीचे ग्रिल लावलेले आहे. या ठिकाणी ब्लॉक टाकलेले आहेत चालत जाण्यासाठी. त्यामुळे थोडंसं फक्त बसण्यासाठी सुद्धा जागा आहे. शक्यतो दिवाळीपर्यंत हे पाणी चालूच असतं. पाणी लवकर संपत नाही. पण वरतून जे नदीचं पाणी वाहत आहे पूर्ण भरल्यानंतर खाली पाणी जातं आहे. तर दिवाळीपर्यंत असतंच पाणी हे. आता पाऊस जास्त असल्यामुळे पाण्याचा प्रवाह जास्त आहे, त्याच्यामुळे ज्या त्या पायऱ्या आहेत तर पूर्णपणे म्हणजे त्याच्या लगतच पाणी चाललेलं आहे. तुमच्या अशा ठिकाणी छोटे छोटे स्टॉल लावलेले आहेत, चहा नाश्त्याची व्यवस्था. पाण्याचा प्रवाह खूपच जास्त आहे. काही दिवसांनी पाय घसरून पडण्याची देखील शक्यता आहे, कारण म्हणजे हे आहे ते अतिशय म्हणजे असं चिकट होऊ शकतं. पाण्याचं तुम्ही लेवल बघू शकता. 3 फूट 1 फुटाच्या अराऊंड अर्धा फुटाच्या पाणी खाली चाललेलं आहे. तरी पण पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे जर वाहून येण्याची शक्यता दाट आहे. त्याच्या खाली मोठा धबधबा आहे. जर पाऊस कमी असेल तर तिथं जाण्याची काहीच अडचण नाही. पण आता पाऊस जास्त असल्यामुळे प्रवाह खूप जास्त आहे पाण्याचा. ह्या पर्यटन स्थळाचं लोकेशन आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. केलं बघू शकता तुम्ही पाण्याचा प्रवाह किती जास्त आहे. तर लवकरात लवकर तुम्ही व्हिजिट करू शकता. तिथं छान असं बुशी डॅमप्रमाणे, मिनी बुशी डॅमप्रमाणे ह्या पर्यटन स्थळाचं काम झालेलं आहे. बघू शकता जो मेन रस्ता आहे तो आहे. रस्ता खूपच चांगला आहे येण्यासाठी. तुम्ही 4 व्हीलर 2 व्हीलर घेऊन येऊ शकता. या ठिकाणी तुम्ही बघू शकता समोर स्टॉल वगैरे लावलेले आहेत, नाश्त्याची, चहाची व्यवस्था. पूर्णपणे नॉन क्राऊडेड एरिया आहे. क्राऊड अजिबातच नसतो. फक्त शनिवार रविवार आता सोशल मीडियाच्या मार्फत अनेक ठिकाणी व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे पर्यटक शनिवार रविवार येतात. बाकी इतर दिवशी अजिबात गर्दी नसते, म्हणजे कोणीच नसतं. तर तुम्ही नक्की वेळ काढून या. बघू शकता अशा पद्धतीचे स्टॉल